Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहू. इनिशियली आपण 2022, त्याच्यानंतर 2021 आणि आज आपण 2020चे MCQ पाहतो. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन ॲटम इन परक्लोरिक ॲसिड? आता पहिल्यांदा हे समजून घ्या, या चॅप्टरमध्ये 2020चा सिलेबस आणि हा सिलेबस सेमच आहे. देर इज नथिंग डिफरन्स. सो इच अँड एव्हरी क्वेश्चन हा सिलेबस मधलाच आहे. आता इथे परक्लोरिक ॲसिडचा स्ट्रक्चर माहिती नाही असं न म्हणता हे फक्त लक्षात घ्या की जे स्ट्रक्चर माहिती नाही आहेत ते 12th स्टँडर्डमध्ये कुठल्या ना कुठल्या चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर देईन, पण ते स्ट्रक्चर तुम्हाला लर्न पाहिजे. परक्लोरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे H सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड Cl, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. त्याचा फॉर्म्युला आहे HOClO3 or can be written as HClO4 परक्लोरिक ॲसिड. आता याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट काढायचा. हायड्रोजनला एक हायड्रोजन आहे, एक क्लोरीन आहे, 4 ऑक्सिजन आहेत आणि ओव्हरऑल मॉलिक्यूलवरती चार्ज किती आहे? 0. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेटस +1 आहे, सो 1 × +1 1. क्लोरीनचं फाइंड करायचं आहे 1 × X प्लस 4 × ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन नंबर -2 इज इक्वल्स टू 0. सो 1 + X -8 इज इक्वल्स टू 0. X इज इक्वल्स टू +7. Option number B. Question number 2. What is sum of oxidation state of all atoms? Sum of oxidation state of all atoms is equals to charge present on the species, that is -2. Option number B. Question number 3. What is the oxidation number of carbon in K2C2O4? Now K2C2O4 मध्ये 2 पोटॅशियम आहेत, 2 कार्बन आहेत, 4 ऑक्सिजन आणि ओव्हरऑल स्पीसीजवर चार्ज आहे 0. पोटॅशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1, सो त्याचा ऑक्सिडेशन नंबर +1. 2 × कार्बनला X मानलं, 4 × ऑक्सिजनवरती चार्ज असतो -2 इज इक्वल्स टू 0. 2 + 2x -8 इज इक्वल्स टू 0. Therefore 2x is equals to +6. Therefore x is equals to +3. Option number B. Question number 4. Identify reducing agent in the following. Reducing agent म्हणजे जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो तो. What is reducing agent? जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो. जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो त्याचं स्वतःचं काय होत असणार? ऑक्सिडेशन, सेल्फ ऑक्सिडेशन. मग दिलेल्या रिॲक्शन मध्ये कोणाचं ऑक्सिडेशन झालं ते फाइंड करा. CH4 मध्ये कार्बनचं ऑक्सिडेशन नंबर X माना, 4 हायड्रोजनचा येणार, +4 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर X इज इक्वल्स टू -4 इन मिथेन. अँड कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बनला X माना, 2 ऑक्सिजन वरती चार्ज असणार आहे, एकावर -2 सो 2 वरती -4 इज इक्वल्स टू 0. X इज इक्वल्स टू +4. सो तो -4 मधून +4 कडे जात आहे, तर डेफिनेटली काय झालेलं आहे? सेल्फ ऑक्सिडेशन. अँड सेल्फ ऑक्सिडेशन म्हणजेच रिड्युसिंग एजंट. सो काय टिक करायचं? मिथेन की CO2? तर ऑलवेज लक्षात ठेवा, रिड्युसिंग एजंट विचारू देत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट, तो रिॲक्टंटच्या बाजूला असतो. जसं की आन्सर काय असणार आहे? मिथेन. ऑप्शन नंबर C. Question number 5. Which of the following is strongest reducing agent? Reducing agent म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन, स्वतःचं ऑक्सिडेशन, सेल्फ ऑक्सिडेशन. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? दुसऱ्याचं रिडक्शन, स्वतःचं ऑक्सिडेशन. आता ही एक सिरीज आहे, ही तुम्हाला व्हॅल्यूज सांगते काय. जसं की कॉलम नंबर 1 मध्ये सगळ्या स्पीसीजना जर पाहिलं तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? रिडक्शन झालेलं आहे.
अँड रिडक्शन करण्याची पॉवर, रिड्युसिंग पोटेन्शियल इथे दिलेलं आहे. काय झालेलं आहे? सेल्फ रिडक्शन झालेलं आहे. सेल्फ रिडक्शन सगळ्यात चांगलं कोण करतं बघा? 2.87. सगळ्यात चांगलं रिडक्शन F2चं झालेलं आहे. म्हणजे इट इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. सेल्फ रिडक्शन म्हणजे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, हेन्स इट इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. जर सिरीजच्या वरती गुड ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर बेसला असणार आहे गुड रिड्युसिंग एजंट. गुड रिड्युसिंग एजंट कोण असतो? लिथियम. ऑप्शन नंबर सी. रिपीट करते, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2 वेळा लिहायचा. रिड्युसिंग एजंट म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन, स्वतःचं ऑक्सिडेशन. हे समजलं? नेक्स्ट, या सिरीजमध्ये प्रत्येक रिॲक्शनमध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं आहे. अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असतो? रिडक्शन, सेल्फ रिडक्शन. सेल्फ रिडक्शनची व्हॅल्यू वरती जास्त आहे, पॉझिटिव्हमध्ये. सो वरती जसं जाल सेल्फ रिडक्शन चांगलं झालं, इट मीन्स इट इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. तर खाली असणार आहे गुड रिड्युसिंग एजंट. लिथियम इज गुड रिड्युसिंग एजंट. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इन पोटॅशियम फेरेट? ते तुम्हाला फॉर्म्युला देत नाहीत, फॉर्म्युला आपण लिहिलाय तिथे, K2FeO4. आता लक्षात ठेवायचं, पोटॅशियम फेरेटचा फॉर्म्युला आहे K2FeO4. नेक्स्ट ऑफलाईन लेक्चरमध्ये ओरल क्वेश्चनमध्ये विचारेन तुम्हाला मी. 2 पोटॅशियम, 1 आयर्न किंवा आयर्न, 4 ऑक्सिजन, ओव्हरऑल चार्ज 0. 2 पोटॅशियमवरती +1, आयर्नला x माना, ऑक्सिजनला -2 इज इक्वल्स टू 0. Therefore 2 + x - 8 is equals to 0. Therefore x is equals to +6. Option number C. Question number 7. What is oxidation state of chromium in K3Cr C2O4 thrice bracket close? अशा टाईपमध्ये जर एखादा मॉलिक्यूल दिसला तर दिस इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. क्लास 12th मध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये चॅप्टर आहे, खूप इझी चॅप्टर आहे, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याच्यामध्ये जो पहिला मेटल तुम्हाला दिसतोय इट इज कॉल्ड ॲज काउंटर आयन. आणि काउंटर आयनवर जेवढा चार्ज असतो तितकाच चार्ज तुम्हाला या स्क्वेअर ब्रॅकेटवरती बघायला भेटेल. जसं की एका पोटॅशियमवरती चार्ज किती आहे? एका पोटॅशियमवरती चार्ज आहे +1. मग 3 पोटॅशियमवरती चार्ज किती असेल? +3. मी तिघांवरचा चार्ज लिहिते इथे. 3 पोटॅशियमवरती +3 आहे म्हणून त्याच्या काउंटर स्क्वेअर ब्रॅकेटवर -3 चार्ज आहे आणि आता ते न्यूट्रल झाले +3 -3. मग आता मी तो फक्त काउंटर पोर्शन घेते, म्हणजेच काउंटर आयन सोडून काय आहे ते लिहिते. Cr C2O4 थ्राईस -3. काउंटर आयनला रिमूव्ह केलं. याच्यामध्ये नॉर्मल लॉजिक यूज करा. आता तुमचं क्रोमियम त्याला x मानलं, 3 C2O4 इज इक्वल्स टू -3. C2O4 इज नथिंग बट ऑक्झॅलेट. C2O4 इज कॉल्ड ॲज ऑक्झॅलेट. आणि ऑक्झॅलेटवरती चार्ज असतो -2. हे सुद्धा 12th स्टँडर्डमध्ये लर्न करायला लावतात. देअरफॉर x + 3 × -2 इज इक्वल्स टू -3. Therefore x - 6 is equals to -3. Hence x चा आन्सर येणार आहे +3. ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 8. What is oxidation number of carbon in K2C2O4? ऑलरेडी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलं. आता थोडं वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करू. हा C2O4 लक्षात ठेवायचा. आता व्हॉट इज C2O4? ऑक्झॅलेट. C2O4 वर चार्ज किती असतो? -2. बघा क्रॉस चेक पण करा इथे. एका पोटॅशियमवर +1, 2 वरती +2. सो उरलेल्या मॉलिक्यूलवर किती असणार आहे? -2. त्याला सेपरेट बाहेर काढते. C2O4 वर चार्ज आहे -2. 2 कार्बन, 4 ऑक्सिजन, ओव्हरऑल चार्ज आहे -2. देअरफॉर 2x + 4 × -2 इज इक्वल्स टू -2. देअरफॉर 2x - 8 is equals to -2. 2x is equals to +6 and again x is equals to +3. आन्सर चेंज होत नाही, फक्त 2 वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह केलं.
Question number 9. Which among the following pair of elements shows highest oxidation number +7 in their different compounds? इथे तर ऑप्शन्स पण वाचायची गरज नाहीये सगळे, कारण तुम्ही KMnO4 हा कंपाऊंड जेव्हा सॉल्व्ह केला असेल तर इथे मँगनीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 येते अँड इट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. ऑस्मियम एक एलिमेंट आहे जो डी ब्लॉकमध्ये, ऑस्मियमची ऑक्सिडेशन स्टेट असते +8. खरं तर ही हायेस्ट आहे पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये. ऑस्मियम +8 आहे, तो हायेस्ट आहे, पण आपल्याला +7 विचारलं. +7 मध्ये कोण असतो? मँगनीज. नेक्स्ट जो MCQ नंबर 1 तुम्ही सॉल्व्ह केला HClO4, त्याच्यामध्ये पण पहा क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +7 आली आहे. सो मँगनीज अँड क्लोरीन +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन ग्लुकोज? C6H12O6. 6 कार्बन आहेत त्याला X माना. 12 हायड्रोजन, हायड्रोजन वरती चार्ज असेल +1. 6 ऑक्सिजन वरती -2 इज इक्वल्स टू 0. सो बघून समजणं, इथे आहे +12, इथे आहे -12. सो 6x इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू 0. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन ग्लुकोज इज 0. क्वेश्चन नंबर 11. What is oxidation number of arsenic in H3AsO3? 3 हायड्रोजन, 1 आर्सेनिक, 3 ऑक्सिजन वरती मिळून चार्ज असणार 0. Therefore 3 + x + 3 × -2 इज इक्वल्स टू 0. आय होप आता तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट लर्न झालेत. सो डायरेक्टली लिहिते 3 + x - 6 इज इक्वल्स टू 0. Therefore x इज इक्वल्स टू +3. Option number C. Question number 12. Identify oxidizing agent in following reaction. Methane plus O2 gives CO2 plus 2H2. आपल्याला फाइंड करायचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, याचाच अर्थ तो करेल सेल्फ रिडक्शन. चेक करा कुठे रिडक्शन झालेलं. मगाशी आपण मिथेनचा ऑक्सिडेशन नंबर काढलेला, तो होता -4. मिथेन मधला कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -4 आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये +4. -4 to +4 म्हणजे सेल्फ ऑक्सिडेशन आणि सेल्फ ऑक्सिडेशन म्हणजे रिड्युसिंग एजंट. सो ऑप्शन नंबर ए तर रॉंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट हा ऑलवेज रिॲक्टंटच्या बाजूला असतो आणि कार्बन डायऑक्साइड प्रोडक्ट आहे. सो क्रॉस वॉटर प्रोडक्ट आहे. सो क्रॉस करेक्ट आन्सर काय आहे? बी. फाइंड करू. ऑक्सिजन वरती इथे चार्ज आहे O2 वरती 0 आणि कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये -2. 0 to -2 म्हणजे सेल्फ रिडक्शन अँड सेल्फ रिडक्शन म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट. हेन्स प्रूफ ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 13. Which among the following is used as an oxidizing agent to bleach wood pulp into white paper? तर theoretical लाइन आहे ही. क्लोरीन and chlorine oxides. For example, ClO2 is used as bleaching agent. So option number B. Question number 14. What is oxidation number of chromium in K2Cr2O7? 2 पोटॅशियम, 2 क्रोमियम, 7 ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. पोटॅशियम वरती चार्ज आहे +1, क्रोमियमला X माना, ऑक्सिजन वर -2 इज इक्वल्स टू 0. 2 + 2x -14 इज इक्वल्स टू 0. 2x - 12 इज इक्वल्स टू 0. 2x इज इक्वल्स टू +12. ऑक्सिडेशन नंबर एका ॲटमची कन्सेप्ट आहे. सो X म्हणजे एका ॲटम वरचा चार्जेस +6. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ K2C2O4? रिपीट क्वेश्चन आहे. K2C2O4 तुमच्या मेथडनी सॉल्व्ह करू. 2 पोटॅशियम, 2 कार्बन, 4 ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. पोटॅशियम वरती चार्ज +1, कार्बनला 2x, एका ऑक्सिजन वरती -2
is equals to 0. 2 plus 2x minus 8 is equals to 0. Therefore, 2x minus 6 is equals to 0. Therefore, 2x is equals to plus 6 and x is equals to plus 3. बघा आन्सर चेंज होत नाही. आयडेंटिफाय रिड्युसिंग एजंट इन फॉलोइंग रिॲक्शन. रिपीट क्वेश्चन आहे. कार्बन -4 मधून +4 मध्ये गेला. सेल्फ ऑक्सिडेशन मीन्स रिड्युसिंग एजंट. मिथेनला टिक करायचं आहे. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 17. कार्बन इज प्रेझेंट इन हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर इन विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन नंबर ए आहे CO3-2. दॅट मीन्स एक कार्बन 3 ऑक्सिजन वरती मिळून चार्ज आहे -2. कार्बनला एक्स माना, ऑक्सिजनवर -2, सो 3 into -2 equals to -2. x minus 6 is equals to -2. Therefore, x is equals to +4. आणि कार्बनची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ही +4च असते. याच्यावरून जास्त ती जाऊ शकणार नाही. तुम्ही क्रॉस चेक करू शकता ऑप्शन्सना सगळ्या. ऑप्शन नंबर बी, एका कॅल्शियमवर +2, सो 2 कार्बनवरती -2, एका कार्बनवरती -1. एका ऑक्सिजनवर -2, सो एका कार्बनवर +2. C2O4-2, 2 कार्बन 4 ऑक्सिजन वरती मिळून -2 चार्ज आहे. सो 2x minus 8 is equals to -2. 2x is equals to +6. x is equals to +3. सो इथे कार्बन +3 मध्ये एका ॲटमवर +3 आहे. इथे एका ॲटमवर -1, एका कार्बन ॲटमवर +2 आणि ऑप्शन नंबर ए मध्ये +4. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 18. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन पायरोफॉस्फरस ॲसिड इज. पायरोफॉस्फरस ॲसिडचं स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे. इथे मी लिहून देते. परत 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला हे लर्न करायचंच आहे. सो याचा फॉर्म्युला बिल्ड करा. H4P2O5. देन यूज अ नॉर्मल मेथड. 4 हायड्रोजन, 2 फॉस्फरस, 5 ऑक्सिजन वरती चार्ज आहे 0. इथे OXY लिहूया. 4 हायड्रोजनवर 4, 2 फॉस्फरसवर 2x, 5 into -2 is equals to 0. 4 plus 2x minus 10 is equals to 0. Therefore, 2x minus 6 is equals to 0. Therefore, x is equals to +6 and hence x चा आन्सर आहे +3. ऑप्शन नंबर ए. 18 क्वेश्चन होते, हे त्याचे आन्सर्स आहेत. ईच अँड एव्हरी क्वेश्चन 2 वेळा लिहायचं ट्राय करा. इझी असेल तर 1 टाइम इट्स ओके, बट डिफिकल्ट क्वेश्चन असेल तर त्याला 2 वेळा लिहा. मीट यू इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.